मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. मी रोल हातात आल्यानंतर पहिली गोष्ट त्या कॅरेक्टरचा स्वभाव जाणून घेते. तर तो स्वभाव जर तो मला समजला तर ओके, म्हणजे त्या स्वभावाशी निगडीत आपल्याला काय करता येईल किंवा त्या स्वभावामध्ये अजून आपल्याला कंगोरे काय पाडता येतील त्याचा मी विचार करते. पण हे तेव्हाच शक्य होतं जसं तुम्ही मला म्हणालात की जास्तीत जास्त स्क्रिप्ट वाचवा. जितकी जास्त तुम्ही स्क्रिप्ट वाचत राहाल तितकं व्हेरिएशन तुम्हाला सुचत जातं, तितकं व्हेरिएशन तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही एका पटक्यात आणि सिरियलसाठी हे चॅलेंज असं मला वाटतं मॅम, कारण की अचानक सीन येतो, पटकन वाचायचा आणि तो डिलिव्हर करायचा. तर त्याच्यामुळे सुरुवातीचे काही एपिसोड्स जे असतात 15-20 एपिसोड एक महिन्याभरात, तुम्हाला त्या महिन्याभरातच खूप मेहनत घ्यावी लागते. त्या महिन्याभरात तुम्हाला एवढं फोकस ठेवावं लागतो तुमच्या कॅरेक्टरवरती की त्या फोकसने तुम्ही जर फक्त तुमचा कॅरेक्टरचा विचार करत असाल सेटवर आल्यानंतर, त्या स्क्रिप्टमध्ये तिचं म्हणणं काय आहे, काय तुम्ही खोलात जितकं जाल ना, जितक्या खोलात जाल तितक्या लवकर कॅरेक्टर वर येतं असं मला वाटतं आणि मी तसा अभ्यास करते. मग नंतर पुढे मग मला शक्यतो डगमगायला होत नाही, मोनोटोनस होऊ शकतो. सलग आपण रोज ती सिरियल करतो, तशाच पद्धतीचे सीन्स असतात, कधी कधी रिपिटेटिव्ह पण असतात. पण ते मोनोटोनस जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी माझ्या मनामध्ये हा थॉट येतो आणि खूप मोठमोठ्या कलाकारांनी हे म्हटलेलं सुद्धा आहे की रोज आपण तोच श्वास घेतो, रोज आपण तेच आयुष्य जगतो, रोज आपण तेच दुःख झेलतो, रोज आपण तेच सुख अनुभवत असतो, रोज आपण तेच आयुष्य जगतोय, पण तरी ते कसं नव्याने जगतो, तरीही तो आनंद नव्याने मिळतोय असं आपण जगतो. म्हणजे आज मला समजा एखादी गोष्ट गिफ्ट मिळाली तर तो आनंद छान असतो. सेम गिफ्ट दुसरीकडनं मिळालं तर त्याचाही आनंद आपण तेवढाच मानतो ना. मग मला असं म्हणायचं हा मोनोटोनस कामामध्ये नाही यायला पाहिजे, त्याची मी काळजी घेते. येऊ शकतो, आपण माणूस होतो, सो कंटाळा आपल्याला येतो ना, कंटाळा आला, मला खूप बोर झाले, तेच कुठेतरी जाऊया, पण त्याला कुठेतरी कट ऑफ करणं, कुठेतरी थांबवणं आपल्याच हातात आहे. तेच मी फक्त कामाच्या बाबतीत अप्लाय करते, मग नाही मोनोटोनस वाटत.